प्रभाग क्रमांक 6 मधून मागच्या इलेक्शनला 2018ला आई उभी होती. भारतीय जनता पक्षाकडून आईला 5203 वोटिंग भेटलेली होती. 90% मुस्लिम समाजाने वोटिंग केला होता आणि आम्ही इथे भाजपकडे तिकीट मागितला होता. आता लेडीज किंवा जेंट्स दोघांमधून एक. आता त्यांनी उमेदवार दिलेले बाहेरचे, सगळे बाहेरचे उमेदवार दिलेले, सगळे लादलेले उमेदवार आहे. शाहूनगरची 55 ते 60% शाहूनगरची वोटिंग आहे. तरी पण 4ही उमेदवार बाहेरचे दिलेले भारतीय जनता पार्टीने. आम्ही मागितला, लास्टपर्यंत आम्ही तिकीट मागितला. आम्हाला हो म्हटला होता. नंतर लास्ट वेळेला ऐन वेळेला माहीत पडला की आमचा तिकीट कापला गेलेला आहे. ते जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलला त्यांनी सगळ्यांनी. आणि मला तर राजू मामाच्या वरती रोष आहे. राजू मामांनी आमचं ऐकलं नाही. ते म्हणताय मुस्लिम समाजाला तिकीटच द्यायचं नाही आहे. ते ओपन बोलताय सगळ्यांकडे. मुस्लिम समाजाला तिकीट द्यायचं नाही, फक्त वोटिंग घ्यायची आहे त्यांना मुस्लिम समाजाची. राजू मामाला बोलणं झाला होता. मी फॉर्म बी भरला होता, सगळं केला होता. पण ते लास्ट स्टेपमध्ये आम्हाला डावलण्यात आला. तिथं सुचिता हाळा, अमित काळे, दीपक सूर्यवंशी आणि जयश्री दांडे. प्रभागात होते त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी दिली तुमच्या ऐवजी? आता तर आम्ही दोघांकडून मागत होते ना, लेडीज आणि जेंट्स दोघांकडून. तुमच्या ऐवजी कोणाला मिळाली तिथे 4 मिळतील. पहिले आई होती. तुमचा प्रभाग कोणता होता? प्रभाग क्रमांक 6. कोणता? ब मध्ये कोण आहे आता उमेदवार? आता सुचिता हाळा आहे. ते पण तर प्रस्थापित आहे ना, मागच्या वेळेस ते पण होते ना. नाही, तर आम्ही जेंट्स मध्ये मागितलेली होती उमेदवारी का आम्हाला क किंवा ड मध्ये द्या. तिथे दोघं अमित काळे आणि दीपक सूर्यवंशीला दिलेली आहे तिथं उमेदवारी. आता मामा म्हणताय की आम्हाला मुस्लिम समाजाची वोटिंग भेटत नाही. तुम्ही मुस्लिम समाजाला नेतृत्वच देत नाही. तो मुस्लिम जळगाव शहराचा मुस्लिम समाज तुमच्याकडे कशाला वोटिंग करतील तुम्हाला? तक्रार केली का तुम्ही काही? नाही, तक्रार वगैरे काही केली नाही. आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आईचा भरलाय, निवडणूक लढवणार आहे आम्ही. भाऊचा फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक 6 ड मध्ये आणि आईचा भरलेला आहे प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये. बंडखोरीचा काय विषय? आम्ही तर निष्ठावंत कार्यकर्ते होते ना. आम्ही इलेक्शन लढलेलं आहे, आम्हाला वोटिंग आहे, असं काही नाही ना. माघार घ्यायसाठी जर फोन आला तर तुम्ही माघार घ्या? नाही, माघारचा काही संबंध येणार नाही. आम्हाला लढवायचं आहे ना मुस्लिम समाजाची. तिथं 7200च्या वरती वोटिंग आहे. मुस्लिम समाजाची 7200च्या वरती वोटिंग आहे. मुस्लिम समाजाने आमची मीटिंग झाली होती. सांगितलं होता की तुम्ही बीजेपीचं तिकीट घ्या, कोणताही तिकीट घ्या, सगळा मुस्लिम समाज तुमच्या सोबत आहे. तिथे ना हिंदू समाजाला न्याय दिलेला आहे ना मुस्लिम समाजाला न्याय दिलेला आहे. भाजप आमदारांनी आता माघारीच्या दिवशी जर तुम्हाला फोन केला माघार घ्या तर तुम्ही माघार नाही? काय माघार घ्यायचा काय संबंध? निवडणूक लढल्यावर आम्ही ठाम आहे. आम्हाला माघार घ्यायचा काही संबंध नाहीये. तुमचं नाव? माझं नाव खलील पठाण आहे. मग तुम्ही शाहूनगरमध्ये आमचं कामं बघून घ्या. सगळं मुस्लिम समाजामध्ये, इतर हिंदू समाजामध्ये सगळे आमचं जे काय संबंध आहे तुम्ही बघून घ्या. मग नंतर तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं होतं, पण दिलं नाही. शाहूनगरमध्ये सगळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये सगळा रोष आहे. कारण दोघेही समाजाला न्याय दिलेला नाही. ना हिंदू समाजाला न्याय दिला ना मुस्लिम समाजाला न्याय दिलेला आहे.